दिन का साजरा केला जातो यावर भाषण देणार आहे आपलाच 5वीचा विद्यार्थी समर्थ कृष्णराम माकोडे। नमस्कार, माझे नाव समर्थ कृष्णराम माकोडे। मी प्रजासत्ताक दिनाविषयी तुम्हाला 2 शब्द बोलणार आहे जे शांततेने ऐकावे। प्रथम सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। लहरतो तिरंगा आज विमानाने आज उंच आकाशी, लहरतो तिरंगा आज विमानाने आज उंच आकाशी, उतरू सारे रंग थे पण आज एक मुखाशी, प्रण आज एक मुखाशी। जगण्या शिकण्याचा अधिकार ज्याने मला दिला आज, जगण्या शिकण्याचा अधिकार ज्याने मला दिला आज, संविधानाचा कथ आदर करून माझे पहिले वंदन त्या मातृभूमीला तिच्या कुशीत अनेक क्रांतिकारांनी जन्म घेतला। माझे दुसरे वंदन त्या तिरंग्याला जो स्वातंत्र्य लढ्याचा खरा साक्षीदार आहे। माझे तिसरे वंदन शिव छत्रपतींना ज्यांनी स्वराज्याचे बीज या मातीच्या कणाकणात आणि प्रत्येक माणसाच्या मनामनात रुजवले। आज आपल्या उत्साहाचा, आनंदाचा, सन्मानाचा आणि विमानाचा हा दिवस म्हणजे 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन। 150 वर्षे राज्य करणाऱ्या इंग्रजांच्या गुलामगिरीतून या भारतभूमीला मुक्त करण्यासाठी कित्येक क्रांतिकारांनी आपल्या संसाराची राख रांगोळ करून या स्वातंत्र्याच्या यज्ञकुंडात आपल्या प्राणाची आहुती दिली। त्या सर्व महान क्रांतिकारांना मी समर्थ माकोडे अभिवादन करतो। तसेच रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून सीमेवर तैनात असलेल्या माझ्या जिगरबाज सैनिकांना मी समर्थ माकोडे अभिवादन करतो आणि माझ्या बोलण्यास प्रारंभ करतो। मित्रांनो, 15 ऑगस्ट 1947 रोजी आपल्याला स्वातंत्र्य मिळाले, तर आपण 26 जानेवारी हा सण का साजरा करतो? कारण कुटुंबाला एका कुटुंब प्रमुखाची गरज असते, तशीच या भारताला एका राज्यघटनेची गरज होती। राज्यघटना लिहिण्याचे काम वर्गात बसून नव्हे तर वर्गाच्या बाहेर बसून तथागत गौतम बुद्ध, संत कबीर महाराज, महात्मा ज्योतिबा फुले यांना गुरु मानणारे शिल्पकार, महामानव, कायदे पंडित, विश्वरत्न, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हे संविधान अति परिश्रमातून 2 वर्षे 11 महिने 18 दिवस पूर्ण केले नसे। नुसते पुस्तक तर हा भारतीय धर्मग्रंथ समृद्ध संविधान बनले। त्याचे शून्य बालक, गुलामगिरी संपली, गणराज्य झाले, सत्ताधारी झाले, चालक आणि जनता बनले मालक। मित्रांनो, 1950 ला आपण संविधान का स्वीकारला? कारण पूर्वी राजाचा मुलगाच राजा व्हायचा, पण संविधानाने राजाची निवड मतपेटीतून होऊ लागली। बाबासाहेब ने कलम उठाई तो संविधान बन गया। संविधान की ताकत तो देखो यारो, चाय बेचने वाला भी देश का पंतप्रधान बन गया, चाय बेचने वाला भी देश का पंतप्रधान बन गया। संविधानाने आपल्याला न्याय हक्क दिले आहेत, तसेच कर्तव्यही दिले आहेत। आधी त्याच्याबरोबर समस्या आहेत। शेतकऱ्यांच्या आत्महत्या, स्त्रियांवर होणारे अत्याचार, कुपोषणाचा दुष्काळ, या सर्व समस्या आपण सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे। प्रत्येकाने देशात जे जे जमेल ते केले पाहिजे। जाता जाता मी एवढेच बोलेल, स्वातंत्र्यवीरांना करूया शत प्रणाम। त्यांच्या निस्वार्थ त्यागारेच तर भारत बनला महान, त्यांच्या निस्वार्थ त्यागारेच तर भारत बनला महान। असे अनेकांचे जीवनचरित्र एका विशाल महासागरा एवढे आहे। माझ्या एवढ्याशा बोलण्यात कसे सामावेल, तरी मी वज्रात प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे। जय हिंद।